प्रजांसाठी आणि स्वराज्यासाठी आपला जीव हातावर घेऊन लढतो. त्या इमारतीचं नाव आहे गंगा. याच्यामध्ये भात ठेवायचा आहे, आपण याला तांदूळ म्हणतो आपल्याकडे. त्याच्या मागे दुसरी इमारत आहे यमुना, त्याच्यामध्ये बाजरी ठेवायची आहे. आणि त्याच्या मागे तिसरी इमारत आहे सरस्वती, त्याच्यामध्ये नाचणे, आपण नागली किंवा रागी म्हणतो त्याला. या तीन इमारतीमध्ये सगळ्यात मोठी इमारत तुम्हाला पहिलीच दिसते. याचं कारण का, तर आपला भाग हा कोकणाचा आहे. इथून 40 किलोमीटर तुम्ही पश्चिमी दिशेला गेले कोकण चालू झाला. त्यामुळे कोकणात जे धान्य पिकवतं तेच राजाला दिलं जायचं. आणि हे चौथाई स्थानी, आता आपल्या भाषेमध्ये त्याला चौथाई म्हणत नाही, आपण त्याला 1/4 म्हणतो. आणि हे चौथाई स्थान धान्य भाताचं भरपूर, सगळ्यात मोठी इमारत भाताची आहे. या तीन इमारतीमध्ये धान्य येणार आहे कुठून, तर सेसारा, भूकण, लगान ह्या पद्धतीने राजाला दिलेलं धान्य. धान्य किती द्यायचं आहे, 25,000 खंडी धान्य दिलं जायचं. 100 किलोचं एक पोतं, 20 पोत्यांची एक खंडी, 25,000 खंडी म्हणजे 5 लाख पोत्या धान्य तीन इमारतीमध्ये ठेवायचं. आता हे 5 लाख पोत्या धान्य ठेवत असताना गाडी आतमध्ये आपण आणू शकत नाही, कारण बाहेर येणारा नाजूक आणि लाकडाचा पूल आहे. त्याच्यावरून गाडी आतमध्ये न आणता गाडी बाहेरच थांबायची. गाडीतलं पोतं पाठी घ्यायचं, एका व्यक्तीने आणायचं आणि ह्या दरवाज्यामध्ये ठेवायचं. दुसऱ्या व्यक्तीने आणायचं, ताई बसल्या तिथे ठेवायचं. तिसऱ्या व्यक्तीने आणायचं, पुढे एक टपासू तिथे ठेवायचं. वरून 3 लोक इथे खाली येतात. इथे येणारी गोणी वरती जाते, जाणारी गोणी तोंड ओपन करायचं आणि वरून आतमध्ये खुलं धान्य सोडायचं. आतमध्ये खुलं धान्य ठेवल्यामुळे हे धान्य एका बाजूने काढण्यासाठी सोपं जावं म्हणून इमारत बघा इकडे उंच आणि तिकडे उतार आहे. एका बाजूला इमारतीला उतार का दिला, तर उतार बाजूने धान्य काढण्यासाठी सोपं जावं. आपल्याला त्याला ग्रॅव्हिटी म्हणतो. त्या ग्रॅव्हिटी धान्य खाली जाताना काढण्यासाठी सोपं जातं. शत्रूला आत यायला जीवाला धोका, शत्रू बाहेर शांत न उभा राहता बाहेरून तोफेंचा मारा करतो. याच्यावर तोफेंचा जरी मारा शत्रूने करून धान्य उद्ध्वस्त प्रयत्न केला तर धान्याला कणभर पण नुकसान नाही झालं पाहिजे. शत्रूपेक्षाही उंदीर, गुज, हवा, पाणी याच्यावर धान्य सुरक्षित राहिलं पाहिजे. भिंती जाडी किती मोठे आहे बघा. आपण 4 वेळा विचार केला, कोल्हापूर, मुंबई, पुणे अशा मोठमोठ्या शहरामध्ये गेलो तर आपण 10 फुटाचा मोठा किंवा 12 फुटाचा मोठा हाल ठेवू शकत नाही, कारण आपल्याला जागा कमी झाली. आम्ही मोठी भिंत बांधून सांगायचं म्हटलं तर माझ्या घराची मोठी भिंत आहे 14 इंचाची. म्हणजे 14 इंचाची म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये आपण मोठी भिंत म्हणतोय, पण पूर्वीच्या लोकांनी 15 फूट जाडी भिंत ठेवलेली आहे. आणि या 15 फूट जाडीची जी भिंत आहे, तर ह्या इमारतीमध्ये धान्य ठेवायचं कसं, काढायचं कसं, अंदाजे आपण पहिल्या इमारतीमध्ये करून कसं सांगितलं जायचं ते आपण आज जाणून बघूया. या आले सगळे. आता इथे बघा आपल्याला या इमारतीमध्ये धान्य ठेवायचं आहे. इमारतीला 4 दरवाजे आहेत. आपण जिकडून आलो तिकडे 2 दरवाजे, आपल्या ह्या साईडला एक दरवाजा आणि तुमच्या समोर एक दरवाजा आहे. हे पूर्ण 4 दरवाजे बंद करायचे आहेत. दरवाजे बंद करताना मटेरियल कोणतं घ्यायचं, तर पूर्वीच्या लोकांनी इमारती बांधताना जे मटेरियल घेतलेलं आहे ते पूर्ण इमारत बांधण्यासाठी मटेरियल घेतलं, ते दरवाजे बंद करणे घेऊन चालणार नाही. याचं कारण म्हणजे आपण 1000 वर्षापूर्वीची इमारत बघतो, एक दगड कुठे हल्लेला नाही आहे. आपल्या डोक्याच्या वरती स्लॅब दगडाचा आहे तरी पण एक दगड हल्लेला नाही आहे. मग हे बांधकाम केलेलं आहे कशामध्ये, तर चुना, वाळू, काळागुळ, माती, हिरडा, भेडा, डिंक, बेलफळ, भेंडी, तर उडदाळ, मेथी, बाबळी साल आणि उडदाची डाळ याचं मटेरियल करून एक बांधलेलं आहे. हेच मटेरियल आपण दरवाजे जर बंद केले, दरवाजे मजबूत होऊन जातील. आणि आपल्याला दरवाजे मजबूत करायचे नाहीत, दरवाजे नंतर खोला लागायचे आणि परत बांधावे लागायचे. आणि वारंवार खोलण्यासाठी, बांधण्यासाठी सोपं बांधकाम मातीचं आहे म्हणून दरवाजे बंद करताना मातीन दगड घ्यायचा आणि पूर्ण दरवाजे बांधून घ्यायचे. पायामध्ये जमीन केली, कॉन्क्रीट झालं. कॉन्क्रीट करताना याचा उतारपणा नच झाला, कारण तिकडे 2 फूट खोदलं, इकडे 1 फूट भरून घेतलं, याचा उतारपणा नच झाला. 1993च्या अगोदर ही इमारत तिकडून इकडे पूर्ण स्लोप होता. जमीन मातीची होती. आतून साफसफाई करून घ्यायची, चारीवणी शेणकाला करायचा, निंबाचा पाला, कडीपत्ता फेकून धान्याचं संरक्षण करायचं. बाहेरून धान्य गोणी वरती जाते, जाणारी गोणी ओपन करायची आणि वरून आतमध्ये खुलं धान्य सोडायचं. खुलं धान्याने पूर्ण इमारतीला भरून जाते. तर याचे खांब आहेत, खांबांना खाचा आहेत बघा, त्या खाच्याच्या लेवलने पूर्ण धान्य भरून टाकायचं. ह्या लेवलने जर धान्य भरलं तर धान्य ज्याला पेटते त्याला मशाली उजेड ह्या खांबावर येतो. आता या खांबाचं बांधकाम बघा इतर खांबापेक्षा वेगळं आहे. इतर खांब बघा तुम्हाला प्लेन आहेत, पण हा खांब बघा 1, 2, 3, 4 टप्प्यामध्ये बांधलेला आहे. याच खांबाला टप्पे देण्याचं कारण काय, ही बाजू उताराकडे येते. धान्य ग्रॅव्हिटीन सरकत या दरवाजाकडे जातं, म्हणजे सरकत सरकत हळूहळू धान्य उतार बाजूकडे येतं. या खिडकीमध्ये पेटलेली ही मशाल आहे, त्या मशालीचा पुरेपूर उजेड या खांबावर येतो आणि या खांबावर आपल्याला 4 टप्प्यात धान्याची लेवल याचा अंदाजे मापन करता येतं. आपण धान्य वरून सोडतो त्याला खालून इमारत भरत जाते, धान्य काढू त्याला वरून धान्य खालची लेवल खाली येते. प्रत्येक टप्प्यामध्ये धान्य आलं, किती खंडी, किती क्विंटल, किती टन किंवा किती गोणीच धान्य बाकी आहे हे अंदाजे 15-15 दिवसांनी राजाला हिशोब द्यायचा, पनागड होता एवढं धान्य बाकी आहे. हेच धान्य तुम्हाला बाहेर काढायचं आहे. धान्य बाहेर का काढायचं, जे धान्य रयतेने राजाला, राजापुढे रयतेलाच येतो. रयतेकडून घेतले त्याला सेसारा, भूकण किंवा लगान म्हणतो. राजाकडून घेतले त्याला दानधर्म म्हणतात. तेच धान्य इतर केला पोचतो त्याला रसद म्हणतात. रसद प्रक्रियेसाठी, दानधर्मासाठी तुम्हाला धान्य बाहेर घ्यायचं आहे. दरवाजा कोणता खोलायचा आहे, उतार बाजू म्हणजे हा दरवाजा खोलावा लागेल. किती इमारती पण आहे, डाव्या बाजूने बाहेर या. बाजी थोडं थंड ठिकाणी चांगलं राहतं. आता थंड ठिकाणी ठेवण्यासाठी पूर्वी एसी रूम नव्हत्या,
त्यामुळे जमिनीच्या पोटामध्ये आपण खोदलं थंड राहतं, मग ह्या इमारती खोलवर होत्या. आपल्याला ह्या इमारती आता आत येऊन बघता हे साफसफाई करता येईल, भरून घेतलेले आहेत. पण धान्य ठेवायचं म्हणलं तर सगळे दरवाजे बंद करायचे, धान्य वरूनच आतमध्ये टाकायचं. धान्य बाहेर काढायचं असेल तर उंचावून धान्य बाहेर जावं, मग ह्या दरवाजाचा उपयोग करायचा. नुसता दरवाजा नाही, बाहेर खिडकी आतमध्ये दरवाजा आहे, बाहेर खिडकीने आतमध्ये दरवाजा, दोन्हीच्या मध्ये 4.5 फुटाचा गॅप ठेवला. एवढा गॅप का ठेवला तर पावसामध्ये बाहेर पडतं, दरवाजा आतमध्ये सुरक्षित राहतो. तोच दरवाजा उघडायचा, लोकांनी धान्यामध्ये उतरायचं, उतरलेल्या लोकांनी कापड घ्यायचं, कापडामध्ये धान्य बांधायचं, त्याची गाठोडी करायची आणि रस्त्याला बांधून वर द्यायचं. जसं आपण विहिरीतून पाणी बाहेर घेऊ तसं धान्य गाठोडी बांधून वर दिलं जाईल. धान्य सोडण्याची पद्धत एकच आहे, फक्त ठेवण्याची आणि काढण्याची पद्धत वेगळी आहे. आता ह्या इमारती भरून घेतल्या, पण पूर्वीच्या काळामध्ये ह्याला पेव म्हणलं जायचं. धान्य ठेवण्याचे 2 टेक्निक, एक कणगी आणि एक पेव. पहिली इमारत कणगी सारखी आहे, दुसरी इमारत पेव सारखी बनलेली आहे. या आपण आता जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातला ठिकाण बघतोय, या ठिकाणाला राजदिंडी या नावाने ओळखतात. आता सध्या आपल्या काळाला जर याची परिस्थिती बघितली तर इथे भिंत पडलेली आहे, आणि भिंत पडलेल्याचा फायदा आपले वन अधिकारी लोकांना झाला. आणि त्यांच्या खाली ऑफिस आहेत, गेस्ट हाऊस आहेत, त्यांचे मोठमोठे अधिकारी यावे आलेत तर त्यांच्या गाड्या जाण्यासाठी हा रोड तात्पुरता रोड बनवून घेतलेला आहे. तिथून रोड जातो टर्न मारून असं पुढे जातो परत त्यांच्या ऑफिसकडे. पण जिथे टर्न घेतलेला आहे रोडने तिथून खाली पायवाट आणि जंगलच आहे. आता जरी आपण त्या मार्गाने जायचं म्हणलं तर आपल्या अंगावर शहारे येतील. असं सध्याच्या काळामध्ये 2026 मध्ये मार्ग असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आता जी झाडी दिसते त्याच्यापेक्षा 70% झाडी जास्त होती. त्या 70% झाडीच्या मानाने पाऊस, वादळा, दगदोंडे होते आणि या सगळ्यांचा मोकालागत राजांना जावं लागलं. त्यावेळेला त्यांच्यासोबत 55 ते 60 वर्षाची बाजीप्रभू होते. आता ज्याची आपण माहिती घ्यायची, पण ही माहिती घ्यायच्या अगोदर आपण जातोय जावळीच्या किल्ल्याच्या पायथ्याला. जावळीचा किल्ला म्हणजे चंद्रराव मोरे यांचा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेंना भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला, पण चंद्रराव मोरे काय ऐकायला तयार नव्हते. शेवटी चंद्रराव मोरेंना शिवाजी महाराजांच्या बरोबर 2 हात करावे लागले आणि शिवाजी राजांनी चंद्रराव मोरेंना तिथे हरवलं आणि जावळीचा किल्ला आपल्याकडे घेतला. हीच खबर विजारामध्ये कळाली की जावळीचा किल्ला आपल्या हातातून जातोय. आणि हा जावळीचा किल्ला घेतला कोणी तर छत्रपती शिवाजी महाराज नावाचा कोणतरी व्यक्ती आहे, ज्याचे वडील आपल्याकडे आहेत, ते आहे शहाजी महाराज. आणि या शहाजी महाराजां आपल्याकडे असतानाही यांचा मुलगा जर आपल्या विरुद्ध बगावत करत असेल तर मराठी मुलकातला एक जर असा व्यक्ती आपल्या विरुद्ध बगावत करायला लागला तर मराठी मुलकातले सगळे व्यक्ती आपल्यावर बगावतून आपल्याला मराठी मुलक सोडावं लागेल. यापेक्षा शाह शिवाजीराव नावाच्या व्यक्तीला वेळेवरच आवर घालणं गरजेचं होतं. म्हणून छत्रपती शिवाजीराजांना मारण्यासाठी, पकडण्यासाठी एक सरदार पाठवला, त्याचं नाव होतं अफजल खान. अफजल खानला समोरासमोर मात देणं सोपं नव्हतं. कोणती तरी युक्ती आखूनच अफजल खानला मारणं गरजेचं होतं. म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी विचार केला आणि युक्ती आखून अफजल खानला भेटण्यासाठी बोलवलं. ते होतं जावळीचाच किल्ला. त्या जावळीच्या किल्ल्याच्या पायथ्याला 10 नोव्हेंबर 1659 अफजल खान भेटण्यासाठी आला. या भेटीमध्ये अफजल खान मारला गेला आणि त्याच्यानंतर लगेच 18 दिवसांनी शिवाजीराजांनी पन्हाळा जिंकून घेतला. जावळीच्या किल्ल्याच्या पायथ्याला अफजल खानला उद्ध्वस्त केलं. अफजल खानला मारणं म्हणजे एक मोठा प्रताप तिथे होता, एक महाप्रताप होता. म्हणून त्या किल्ल्याला आपण आता प्रतापगड म्हणतो. पण जावळीच्या किल्ल्यानंतर 18 दिवसांनी लगेच पन्हाळगड आपल्या हातातून जातोय. विजापूरच्या दरबारमध्ये आणखीन एक मोठा बवाल उठलावला आणि शिवाजी महाराजांच्या विरोधात मोठी चर्चा चालू झाली आणि शिवाजीराजांना पकडण्यासाठी आणखीन एक सरदार पाठवला, त्याचं नाव होतं सिद्धी जोहार. सिद्धोहार येताना एकटा नाही आला, त्याने आपल्यासोबत आणखी 3 सरदार घेतले, फाजल खान, रुसना, सिद्धी मसूद. 4 सैनिक 40,000ची फौज शिवाजीराजांना पकडण्यासाठी विजापूरहून मराठी मुलकामध्ये दाखल झाली. राजे राजगड होते आणि राजगड असताना राजांना खबर कळली की 40,000 सैन्य आपल्यावर चालून येते. राजे म्हणतात ह्या राजगड थांबून चालणार नाही, कारण 40,000 सैन्य ज्यावेळेला आपल्याकडे येतं ते फक्त आपल्याला पकडण्यासाठी येणार नाही, तर आपल्याकडे येताना वाटेमध्ये येणारा प्रत्येक किल्ला तो काबीज करणार. कारण आपण जर राजगडवर उभा राहिलो तो कोंढाणा किल्ला दिसतो, कोंढाणा उभा राहिलो तो पुरंदरा किल्ला दिसतो, पुरंदरा उभा राहिला की तोरणा किल्ला दिसतोय. हे वाटेत येणारे सगळे किल्ले सिद्धोहार काबीज करेल, पण नुसते किल्ले जाणार नाही तर ते किल्ल्याच्या बाजूने राहणारी माझी भाऊबीवी रयत आहे, त्या रयतेला खूप मोठ्या संकटात होणार, त्यांची लूट होणार आहे. ही लूट का होणार आहे तर जे विजापूरून 40,000 सैन्य आले ते 40,000 सैन्य आपल्या घराकडून खाण्यापिण्याचे साहित्य घेऊन येत नाही. जो किल्ला वाटेमध्ये तो काबीज केला जाईल, काबीज केलेल्या किल्ल्याच्या बाजूने राहणाऱ्या रयतेची लूट करून ते धान्यसाठा वसूल करून जातील आणि आपली पोटं भरतील आणि माझ्या रयतेला नाहक उपाशी मारावं लागेल, त्यांच्यावर अन्याय होणार आहे. आणि म्हणून राजांना असा किल्ला हवाय की ज्या किल्ल्याच्या जवळपास दुसरा कोणताच किल्ला नसेल, जेणेकरून एका किल्ल्याचा आधार घेऊन दुसरा किल्ला त्यांना जिंकता येईल. दुसरी गोष्ट या किल्ल्याच्या जवळपास फारशी वस्ती नाही, वस्ती नसल्यामुळे शेती नाही आणि शेती नसल्यामुळे शेतूला खाण्यापिण्याला काही मिळणार नाही, पोटाचे हाल होतील, दगदधोंड्यामध्ये पाऊस वाजून तो टिकून राहणार नाही. आणि सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी राजांच्या मनामध्ये होत्या, त्या होत्या एक म्हणजे काय तर किल्ल्यावर धान्यसाठा मुबलक असावा आणि पाणीसाठा पण मुबलक असावा. आपण धान्यसाठा आता बघितला, तसा पाणीसाठ्याचा जर आपण विचार केला तर किल्ल्याची उंची जर आपण मोजली तर समुद्र सपाटापासून 3,127 फूट आपण आता उभा राहिलो. कोल्हापूरसून बघायला 700 फूट आपण उभा राहतो, किल्ल्याच्या पायथ्यासून बघितला तर 300 फूट आपण उभा राहिलो. पण या 300 फुटावर ज्याला आपण उभा राहतो त्याला 300 फुटाच्या उंचीवरून आपण खाली बघतो जी जमीन दिसते, त्या जमिनी जाऊन तुम्ही 2 फूट खोदला तर कुठे कुठे तुम्हाला पाणी पण लागणार नाही.
आणि किल्ल्यावर जर बघितला तर एक निसर्गाची खूप मोठी देणगी म्हणून आता 2026 मध्ये किल्ल्यावर तुम्हाला 50 ते 60 विहिरी वापरामधले, ज्या वापरात त्या विहिरी मी तुम्हाला नावं सांगतोय, ज्या वापरात आहेत 12 महिने पाणी आहे, पण ज्या वापरामध्ये नाही, ज्यांची वरून पडझड झालेली आहे, ज्या वापरात नाही, अशा 40-50 विहिरी वेगळ्याच आहेत. हा सगळा विचार राजाने केला. पाणी मुबलक आहे, धान्यासाठी मुबलक आहे, माझी रैत किंवा मी किती वेळ पण किल्ल्यावर राहिलं चालेल, पोटाचे हाल होणार नाही, पाण्यापासून सुरक्षित किल्ला, तटबंदी मजबूत आहे, घेर मोठा आहे, तटबंदीला बुरुज भरपूर आहेत, किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी सोपं जाणार आहे, असा किल्ला राजाने निवडला. आणि राजांसमोर एकच चित्र होतं, ते म्हणजे पन्हाळाचं होतं. राजाने तातडीने राजगड दूर केला आणि पन्हाळा जवळ केला. राजे पन्हाळी निघून गेले. 40,000 सैन्य सिद्धवाला ज्याला ही खबर कळाली तेव्हा सिद्धवार म्हणतो की राजे आपल्या हाताच्या बाहेर जायच्या अगोदर त्यांना पकडणं गरजेचं आहे, कारण एकदा राजे हाताच्या बाहेर गेले तर त्यांना पकडणं आपल्याला फार अवघड जाणार आहे. म्हणून तातडीने राजे 40,000 सैन्य राजांचा पिच्छा करू लागलं. पण राजे जसे पुढे येतात 40,000 सैन्य मागून येऊ लागलं आणि राजे किल्ल्यावर आले आणि किल्ल्याच्या पायथ्याला 40,000 सैन्य येऊन थांबलं. ती तारीख होती 2 मार्च 1660. राजांना खबर कळाली की 40,000 सैन्य आपला पिछा करत किल्ल्याच्या पायथ्याशी आले, किल्ल्याजवळ शत्रूला येऊ द्यायचं नाही म्हणून राजाने ज्या दिशेने सैन्य येऊ लागलं त्या दिशेने तोफींचा मारा चालू केला. पण जसा तोफींचा मारा होऊ लागला तसा एका बाजूने येणारा सैन्य चारी बाजूला पसरलं आणि पूर्ण किल्ल्याला वेढा पडला. 2 मार्च 1660 ते 12 जुलै 1660, 4 महिने 12 दिवस. एवढा वेळ राजानं थांबून चालणार नव्हतं, कारण पुण्यामध्ये शाहिस्तेखान येऊन थांबलाय, त्याचा मुकाबला करणं गरजेचं होतं. पण राजांना काही करून किल्ला सोडणं गरजेचं होतं. म्हणून 40,000 सैन्य जे चारी बाजूने पेरलेलं आहे ते कोणत्या ना कोणत्या दिशेने हटेल म्हणून राजाने चारी दिशेने तोफींचा मारा चालू केला. पण तोफींचा मारा करून काही उपयोग नव्हता. बारूदगडावरचा सपू लागला. नेताजी पालकरांनी 2-3 हल्ले केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सैन्य गमवून चालणार होतं. राजे म्हणतात किल्ला सोडणं गरजेचं आहे. किल्ला का सोडावा? कारण किल्ल्यावरचा बारूदगड संपत गेलाय. बारूदगड संपला ही बातमी जर शत्रूला कळाली तर शत्रू दूर न थांबता जवळ येईल, चारी बाजूने शत्रू आक्रमण करेल. पण त्याच क्रमामध्ये सिद्धवारला इंग्रजांची पण मदत झाली होती. राजापूरला इंग्रजांची पहिली वकार होती. वकाराचा कॅप्टन होता हेनरी विंग्टन. त्याच्याबरोबर सिद्धवारने हातमिळी करून काही तोफा मागवल्या. त्या तोफा चालवण्यासाठी इंग्रजांचे 2 कॅप्टन पश्चिमी देशी आलेले आणि पश्चिमचा दरवाजा तोडण्यासाठी हल्ला चालू झाला. तोफींचा मारा पश्चिमच्या दरवाजा होऊ लागला, पण लाकडी दरवाजा न होता दगडी बागा मारा होऊ लागला. राजे म्हणतात जो पण तोफींचा मारा दगडी बागा होतोय तो पण आतमध्ये आपण सुरक्षित आहे. ज्याला तोफींचा मारा लाकडी भागा होईल त्या लाकडी द्वारा तुटून जातील आणि लाकडी द्वारा जर तुटले तर 40,000 सैन्य आतमध्ये घुसेल आणि ते 40,000 सैन्य थोपणं आपल्याला फार कठीण जाणार होतं. कारण का तर लांबून लढाई करायला बारूदगड नव्हता आणि जवळ लढाई करायला ताकद कमी पडत होती. राजे ज्याला किल्ल्यावर आले फक्त 700 मोळे किल्ल्यावर होते. 700 मोळे चायनाचा मुकाबला आपण करू शकत नाही. आपले 700 मोळे ह्या किल्ल्यावर गमावा लागणार. एकाच किल्ल्यावर 700 मोळे गमावणे म्हणजे स्वराज्याची खूप मोठी हानी होणार होती. म्हणून किल्ला सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून राजाने निर्णय घेतला किल्ला सोडावा, कारण किल्ला गेला तर परत मिळवता येईल, सैन्य गमवलं तर परत मिळवता येणार नव्हतं. पण किल्ला सोडावा म्हणून चालणार नव्हतं. चारी बाजूने सक्त पहारा चालू होता. डोळ्यामध्ये तेल घालून पहारा चालू आहे. बाहेरची खबर आत येत नाही, आतली खबर बाहेर जात नाही. बाहेर पडावं कसं? एकट्याने बाहेर पडायचं नाही. राजे म्हणतात आम्हाला सर्व सैन्य घेऊन बाहेर पडायचं आहे, कारण एकट्याने बाहेर पडायचं आम्ही 4 महिने कशाला किल्ल्यावर थांबतोय, कधीच आम्ही निघून गेलो असतो. आम्हाला आमचं सर्व सैन्य घेऊन बाहेर पडायचं आहे आणि ते सर्व सैन्य घेऊन बाहेर पडण्यासाठी कोणती दिशा असावी हा विचार चालू असतानाच राजांना भेटण्यासाठी एक व्यक्ती आला. त्याचं नाव होतं महादेव कोळी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा 3रा डोळा म्हणजे बहिर्जी नायकांचं गुप्तेर खातं. त्या गुप्तेर खात्याला एक सदस्य राजांच्या समोर येऊन उभा राहिला. त्याला राजाने त्यांना बघताच प्रश्न केला, महादेव आम्ही 4 महिने किल्ल्यावर फसलो, आम्हाला बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत नाहीये. शत्रू सैनिक रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून बाहेरून पहारा देतोय, त्यांना वर येण्यासाठी मार्ग मिळत नाही. एवढा सक्त पार असताना तुम्ही त्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून आमच्यापर्यंत पोहोचलाय म्हणजे नक्कीच मार्ग तो शत्रूच्या नजरेत असावा. तो मार्ग तुम्ही आम्हाला पटवून द्यावा, मी त्या मार्गातून मी बाहेर पडण्याचा विचार करू. त्याला महादेव कोळी राजांना सांगता राजे उत्तरेच्या दिशेने बाहेर पडावं. उत्तरेच्या दिशेने बाहेर पडण्याचा सल्ला राजे महादेव कोळीने का दिला तर उत्तरेच्या दिशेला दगडधोंडे काटेकोटे दरीखोऱ्यांनी बनलेले मार्ग आहेत. पहाडी भाग आहे, तिकडे पहाडी भाग दगडधोंडे काटेकोटे तिकडे सिद्धवारचा पहारा खूप कमी आहे, सैन्य कमी आहे आणि ते कमी सैन्य असल्यामुळे हटवणं सोपं जाणार आहे. ते सैन्य ज्याला हटवू त्याला तुम्हाला समोर एक डोंगर येईल. तो डोंगर ह्या बाजूने फार जवळ असल्यामुळे तो लवकर पार करणं ह्या बाजूने शक्य आहे. आपल्या मागे डोंगर आहे बघा, त्या डोंगराला मसाई देवीचं पठार म्हणतात. दिसायला छोटंसं आहे पण एका लागलेले 7 डोंगर आहे. वरचा टेबल टॉप जर मोजला तर 8 ते 10 किलोमीटरचा टेबल टॉप आहे तो. आणि ह्या 8 ते 10 किलोमीटरचा टेबल टॉप ज्याला आपण पार करून पुढे जातोय त्याला परत तुम्हाला जंगला दगडधोंड्यातून जायचं आहे. आणि ही दिशा आपल्याला फार महत्वाची काय तर आपण जिथून जाऊ तिथून शत्रू येता कामा नये, असेच मार्ग आपल्याला कारण काटेकोटी दगडधोंड्याचे मार्ग निवडावे. आणि त्या वेळेला महादेव कोळीने दाखवलेल्या मार्गातून राजे म्हणतात थोड्या दिवसामध्ये बाहेर पडू. आणि बाहेर पडण्यासाठी राजांच्या डोक्यामध्ये युक्तीच असते. राजे युक्तीने आपले एक पत्र त्यांना भेटतात. हेच पत्र घेऊन शिवाजी महाराजांचे वकील गंगाजी पंत 9 जुलै 1660 ला सिद्धवारच्या छावणीमध्ये दाखल झाले. राजाने दिलेले हे पत्र सिद्धवार समोर गंगाजी पंतांनी सादर केलं गेलं, पेश केलं आणि सिद्धवार खुश झाला, मोठमोठ्याने हसू लागला. 4 महिने पहारा देऊन कंटाळला संतापलेला सिद्धवार एका क्षणामध्ये थंड झाला. त्या राजाने पत्रामध्ये काय म्हणतात तर राजे म्हणतात की सिद्धसाहेब तुम्ही 4 महिने बाहेरून पहारा दिला, त्या 4 महिन्यामध्ये माझ्या किल्ल्यावरचा धान्यसाठा होता नव्हता तो संपला.
आता माझ्या किल्ल्यावर राहणाऱ्या सैन्याची आणि रयतेची उपासमार चालू असताना आम्ही राजे म्हणून वर थांबावं, आमचा प्राण वाचवावा, पण आमच्या रयतेचे पोटाचे हाल होतात, त्यांचे लहान लहान लेकरांचे पोटाचे हाल होतात, माझ्या सैनिकांचे पोटाचे हाल होते. मला माझे त्यांचे प्राण वाचवणं कर्तव्य आहे आणि त्यांचे प्राण का वाचावं तर माझं स्वराज्य त्यांच्यावर अवलंबून आहे आणि मला त्यांचे प्राणासाठी मला कशाची गरज आहे, अन्नधान्यासाठीची गरज आहे. माझ्या किल्ल्याच्या पायथ्याला दूर ज्या वाड्या वस्त्या आहेत त्या वाड्याची रसद येऊन पडलेले आहे, ते रसद तुम्ही वर पाठवायचे आहे आणि त्या बदल्यामध्ये आम्ही जेवढे पण किल्ले तुमच्या आतापर्यंत घेतले तेवढे सगळे आम्ही तुम्हाला परत द्यायचे आहेत. ही एक तहाची बोलण्यासाठी आम्ही तुमच्या समोर येतोय. सिद्धार्थ म्हणतो आम्हाला वर जायची गरज नाही. राजे घाबरलेले आहेत आणि घाबरलेल्या परिस्थितीमध्ये राजे ज्याला आमच्याकडे येतील त्याला त्यांना परत देण्याची संधी द्यायची नाही आहे. आपल्या समोर येणार राजांना इथेच बंदी बनवू, इथेच त्यांना बंदी बनवलेली खबर ज्याला विजयामध्ये कळेल की राजे पकडले गेले त्याला विजयापासून आपल्याला एक मोठा किताब मिळतोय. हा किताब का मिळतो तर हत्तीसारखा अफजल खान ज्यांनी लोळवला त्या शिवाजी राजांना आम्ही पकडलं तर अफजल खानपेक्षा नाव आपलं मोठं होते. अफजलपेक्षा मोठा किताब आपल्याला मिळतोय म्हणून सिद्धवार इकडे गाफील राहिला, पण राजांनी नुसता सिद्धवारला गाफील करून समाधान मानलं नाही, कारण एकट्या सिद्धवारला गाफील करून काहीच उपयोग नव्हता. म्हणून राजांनी 3 दिवस अगोदर पत्र पाठवलं, 9 जुलैला पत्र पाठवलं, 12ला राजे बाहेर पडले. 3 दिवस राजांचं पत्र पाठवण्याचा हेतू काय होता तर हे पत्र आम्ही सिद्धवारला पाठवतोय खरे, पण पत्राची खबर सिद्धवारपुरती मला राहता हे 40,000 सैन्य जे सिद्धवारने पेरलेलं आहे ते 40,000 सैन्याला जरा जरी खबर लागेल की राजा आता 2 दिवसांनी शरण येणार आहे तर त्यांना मोठा आनंद होणार आहे, कारण 4 महिने पाऊस वादळाला दगड म्हणून कंटाळलेले आहेत. कधी एकदा शिवाजी राजे हातामध्ये येतात, कधी आपल्याला आराम मिळतोय हे वाट पाहणाऱ्या सैनिकांना मोठा आनंद होईल, तो आनंदच त्यांना गाफीलपणाने घेऊन जाणार आणि जेव्हा ते गाफील होतील तेव्हा त्यांना हटवणं सोपं जाणार आहे. म्हणून राजाने पहिल्यांदा 3 दिवस पत्र पाठवून पहिल्यांदा सैनिक गाफील केलं आणि सैनिक गाफील झालं याची खात्री झाली आणि राजाने शिवाखाने सांगितलं की शिवा याच्याहून दुसरी संधी आपल्याला बाहेर पडण्यासाठी मिळत नाही आहे, ही संधी आहे. या क्षणाला आपण शिवा किल्ला सोडून बाहेर जायचं आहे, तुम्ही शिवाजी म्हणून सिद्धवाला भेटण्यासाठी जावं. मनामध्ये कोणती शंका नाही, आम्ही तिथे गेल्यानंतर जिवंत परत येतोय का मरतोय माहित नाही आहे, पण माझा राजा वाचतोय, राजा वाचतोय, मला एका क्षणाचा राजा मानण्याची संधी मिळते, याच्यावर मोठं माझं भाग्य कोणतं. राजांचा आदेश होऊन पालखी मग शिवाकाशीत छावणीमध्ये गेला, छावणीतून जे बाहेर आले ते राजे म्हणूनच बाहेर आले. राजाचा वेश करून आलेल्या शिवाकाशांना राजांनी राजात सन्मान दिला, आपल्या गळ्यातली कडवाची त्यांच्याकडे टाकली, आपल्या मसाला जिरेटोप त्यांच्या मसाला वाटला आणि त्यांना राजा म्हणून पालखीमध्ये उचललं. तीच पालखी 10-12 तासांनी आपल्यासोबत घेतली आणि ती पालखीतून खाली उतरली. ज्यावेळेला ती इथून किल्ल्याच्या पायथ्याला पालखी उतरते त्याला ह्या बाजूला असताना सिद्धार्थ जावाई सिद्धी मसूद ज्यांनी राजांना बघितलेलं नाही आहे त्यांनी शिवाकाशांना इथे पकडलं आणि ही बातमी चारूला पसरली की राजे उत्तरेच्या बाजूला पळून जाताना पकडले गेले. 4 महिने पहारा देऊन कंटाळलं राजाने आधीवर गाफील करून सोडलं होतं. आणखीन एक गोड बातमी त्यांच्या कानावर काय पडली, राजे पकडले गेले. चारूचा पूर्ण पहारा ढिला झाला. उत्तरेच्या सिद्धी मसूद आपल्यासोबत शिवाकाशाने घेतलं आणि पूर्वेला आले. ज्या बाजूने आपली गाडी वर आली येताना तुम्हाला एक पाठी बघायला मिळते, वीररत्न शिवाकाशींची समाधी बघितली का, तिकडे जायचं. आता उत्तरेतून पूर्वेला जायचं अंतर 4.5 ते 5 किलोमीटरचं आहे. हे जेवढं अंतर सर्व सैनिक शिवाकाशीत पुढे गेले, पण ह्याच मार्गातून राजे खाली उतरले, 700 मोळे घेतले आणि हा डोंगर पार करून पुढे जाऊ लागले. इकडे राजे 12 किलोमीटर डोंगर पार करणं चाललं होतं आणि इकडे शिवाकांची पालखी हळूहळू मंद गतीने पुढे पुढे सरकत होती. जाऊन ज्या ठिकाणी पालखी थांबली त्या ठिकाणी एक सरदार आहे फाजल खान. फाजल खान म्हणजे अफजल खानाचा मुलगा. ज्या फाजल खानने छत्रपती शिवाजी राजांना जवळून बघितलं त्या ठिकाण म्हणजे जावळीचा किल्ला. काही दिवसापूर्वी बघितलेले शिवाजीराजे आणि आता आमच्या समोर उभा राहिलेले शिवाजी, याच्यामध्ये फरक आहे. त्यांनी सिद्धवारला खबर पोहोचवली की आपल्या समोर उभा राहिले ते शिवाजीराजे नसून शिवाजीराजांच्या नावावर दुसराच कोणत्या वेळी आपल्याला पाठवलेला आहे. सिद्धवार घाबरून गेला आणि आपल्याच जावाई सिद्धी म्हणला सांगितलं की सिद्धी या शिवाजीला इथेच सोडा, तुम्ही आलेल्या दिशेने परत मागे फिरा. जोपर्यंत तुम्हाला दुसरे शिवाजी हातामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही आम्हाला तोंड दाखवू नका. आता इकडून इकडे जायचं अंतर 4.5-5 किलोमीटर, यायचं अंतर 4.5 पण तेवढ्या काळामध्ये शिवराजाने मध्ये लागणारा डोंगर पार करून पुढे नसता तेवढं अंतर पार करून चालत नाही आहे. हा डोंगर पार केल्यानंतर परत तुम्हाला 33 ते 53 किलोमीटर पुढे जावं लागतं आणि हे 53 किलोमीटर जाताना रात्रीची वेळ आहे, पाऊस वादळा दगून जातं, पावसाचं पाणी पडतंय, चिखल होतोय, एक पाय दुसरा पाय काढायचा, पायातली वाहनं तुटलेली आहेत, अनवाणी पाय घेऊन धावणारे मावळे आहेत, धारदार दगडांनी पाय खालून कापून गेलेले आहेत, काही टोकदार दगडांनी पाय बोचून गेलेले आहेत. त्या बोचलेल्या दगडामध्ये काही रीती ज्याला घुसते त्याला पायाची आग होत जाते. जळू नावाचे किडे अंगाला ढसलेले आहेत, काठी कुठे घुसलेले आहेत आणि तरी पण मावळा माझा थांबायचा नव्हता, कारण उभ्या पावसामध्ये मावळ्यांना घाम फुटला होता, पण मावळा थांबायचा नव्हता, कारण राजा संकटामध्ये येणार होता. धावणारा मावळा विषयाने जातो, मध्ये इथे गोडखिंड, त्याच गोडखिंडीच्या अलीकडे एक छोटासा डोंगर आहे पांढरं पाणी नावाचा, आणि तो पांढरा पाण्याचा डोंगर राजे वर तोडू लागले. त्याला मागे राहिलेल्या मावळ्यांना चाहूल लागली की मागून शत्रू येतोय. शत्रूची चाहूल का नाव येते, शत्रू किती मोठ्या संख्येने येतोय माहित नाही, पण मुठ्ठीभर सैनिक आहे आणि हे मुठ्ठीभर सैनिक पुढे जायचं म्हटलं तर वाटीमध्ये शत्रूंनी घेतलं तर राजा संकटामध्ये येणार आहे आणि राजाला वाचवणं खूप गरजेचं आहे. म्हणून बाजीपूर सयानाक बांधल राजे बांधल राजा नका की राजे मागून खूप मोठी ताकद आपल्या पाठी येते, त्या ताकदीला थोपवण्यासाठी आम्हाला इथे थांबावं लागेल. तुम्ही यातील थोडं घ्यावं आणि निघून पुढे जावं. सैनिकाची गरज तुम्हाला का लागते तर ज्या किल्ल्याच्या पायथ्याशी आपण जाताय त्या किल्ल्याच्या पायथ्याशी गेल्यानंतर परत तुम्हाला आपल्याच सगळे सोन्याच्या दोनातून पुढे निघून जायचं आहे. आता इथे आपले सगळे सोने म्हणजे कोण होते, पालीचे दळवी, शृंगारपूरचे सुर्वे, जसवंत सिंग ज्यांची वर्दी विजापूरमध्ये होती. त्या विजापूरच्या दरबाराने त्यांना तिथे उभा केलं होतं. राजाने तिथे जाऊन त्यांची 2 हात करून पुढे निघून जायचं आहे. राजे तुम्ही खेळणा किल्ल्याच्या पायथ्याशी 2 हात करून पुढे निघून जाताय, याची खबर आम्हाला इकडे कशी येते तर तुम्ही तिकडून इकडे खबरी पाठवताय. खबरीला मागे 20 कोस यावं लागतं.
आणि ते 20 कोस यायला खूप वेळ लागेल. आपल्याला समय वाचवणं गरजेचं आहे. राजे पुढे निघून जाताना काय करावं तर खबरी न पाठवता फक्त 5 तोफा उडवाव्या. त्या 5 तोफामधला काही तोफींचा आवाज पण आमच्या कानापर्यंत येत नाही, तो पण एकाही गण्यमानाने तुमच्या समोर येत नाही. इथे जगलो वाचलो तर राहिलंच नाही राजा तुमच्या मध्ये येतो, पण नाही जगलो तर शरामध्ये रक्ताचे एक बूंद वाहतात तो पण आम्ही इथे शत्रूला चोपून धरू. राजे शांतपणे ऐकू राहिले. राजे म्हणतात मुळात तिथून आम्ही पुढे का जायचं? प्रत्येक क्षणाला आम्ही आमचा प्राण वाचवायचा विचार केला तर तुमच्यासारख्या मोहरी आम्ही कुठून आणायचे? तुमच्यासारख्या मोहरी घेऊन प्रत्येक वेळेला आम्हाला गमवून चालणार नाही. तुमच्यासोबत मिळून शत्रूची 2 हात करण्यासाठी तयार आहे. कारण आत्ताच एक आम्ही मोला गमवला, आणखीन मोहरी किती गमवावी? त्याला बाजीपूर्व सैनाक बंदल राजे बंदल राजानंतर राजे आम्ही वयाने तुमच्याशी कितीतरी मोठे आहोत. वयाचा अनुभव मला सांगतो की राजा इथे थांबणं भारत धोक्याचं आहे. तुम्ही लाखाचा विचार करू नका. लाख मेले चालते पण लाखाचा पोशिंदा जगावा. आमच्यासारखे लाख बाजी लाख बंदल तुम्हाला नंतर मिळेल. तुमच्यासारखा एक शिवाजी राजा आम्ही नंतर कुठून आणावा? राजे तुम्ही एक आवाज द्यावा तर ह्या मातीतून हजारो मावळे उभा राहावेत आणि आम्ही हजारो दिवस आवाज देत राहिलो तर तुमचा एक राजा आम्हाला नंतर परत मिळत नाही. आणि तुमच्यासारख्या राजाची ह्या राहित्याला गरज आहे. राजे निघून इथून पुढे जावं. आमच्या मोठेपणाची नाही तर तुम्हाला स्वराज्याची छान आहे. राजाने 300 मावळे घेतले आणि निघून पुढे गेले. 300 मावळे बाजूने गोडखिंड गाठली. त्याच गोडखिंडीमध्ये 300 मावळ्याच्या 3 तुकडे झाल्या. एक एक तुकडी शत्रू तुटून पडत होती. टिकाव लागत नव्हता. रात्रून थकलेला मावळा होता. धाराकृती पडलेल्या मावळ्यामध्ये त्यांचा भाऊ फुलाजी शंभूसिंग जाधव विटोची काठी धाराकृती पडली. रक्ताचे पाठ वाचले. बाजूला जाणारा पाण्याचा ओढा आहे. हे ओढ्यामध्ये हे रक्त मिसळलेलं आहे आणि त्या ओढ्याला लाल रंग आलेला. त्या रंगाच्या ओढ्यातूनच काही मावळ्यांचे हातपाय वाहून निघालेले आहेत. काही मावळ्यांची धड वाहून निघाले. काही मावळ्यांची शिर त्या पाण्यावर तरंगा लागलेले आहेत. पण त्यातूनच ओढ्यावर 3,000 चित्र बनवले. सायनाईक बांधल, रायाचे बांधल आणि बाजी प्रभू. त्या पालखीमध्ये बसलेल्या व्यक्तीला राजा सन्मानात तीच पालखी 10-12 तासांनी आपल्यासोबत घेतली आणि ती पालखीतून खाली उतरली. पण त्याच्याच पाठवर शिवाराजाने 600 मावळे घेतले आणि चालत खाली उतरले. त्याला पालखीत बसून जाणारा पुढे राजा होता आणि चालत जाणारी दिंडी होती. म्हणून ह्या मार्गाला आपण राजदिंडी असं म्हणतो. चला, या इमारतीला तुम्ही जर समोरून बघितला तर तुम्हाला शिवनेरीची आठवण येते बघा. शिवनेरी किल्ल्यावर गेल्यानंतर तुम्हाला असंच स्ट्रक्चर असणारी इमारत आहे. त्याही इमारतीला 2 मजले आहेत, या इमारतीला 2 मजले आहेत. दोन्ही इमारती स्ट्रक्चर एकसारखं जरी असलं तरी याच्या वापरामध्ये थोडासा फरक कसा आहे बघा. आपण शिवनेरी जी इमारत बघतो त्याच्या पहिल्या मजल्यामध्ये तुम्हाला पाळणाघर बघायला मिळतं, जिथे राजांचा जन्म झालेला आहे म्हणून तिथे आपण पाळणाघरच बघतो. पण ह्या इमारतीच्या आपण पहिल्या मजल्यामध्ये गेलो तिथे तुम्हाला नमाज पढणे, कुराण पठण करण्याचा भाग आहे. याचं कारण का तर आपल्या समोर जी इमारत आहे ह्या इमारतीचा कालावधी 500 वर्षापूर्वीचा आहे. बिजापूरचा आली आदिलशाह इब्राहिम ह्याच्या काळामध्ये 1608च्या काळामध्ये इमारत बांधली गेली. त्यामुळे ह्या इमारतीला एक नाव दिलं सदर ए महल. याला जोडून शिवाजीराजांनी मराठी आणि आपल्या कोकणाच्या बांधवर असलेला किल्ला म्हणून कोकणातला एक अर्थ दिला तो म्हणजे सज्जाकोटी. दोन्ही नावाचा अर्थ एकच आहे, फक्त आपल्या राजाने आपापल्या भाषेमध्ये दिलेले नाव आहेत. कोकणामध्ये आपण गेलो तर गॅलरीला सदर किंवा सज्जा म्हणतो. आणि काही ऐतिहासिक पुस्तकं किंवा ऐतिहासिक मालिका जर आपल्या वाचनामध्ये आल्या तर तुम्ही बघा त्याच्यामध्ये एक शब्द येतो, औषधाने भेटत सदरेव जावा, राजाने भेटत सज्जा जावा. सज्जा आणि सदर भेटीगाठी जरी ठेवलेला भाग. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी राजांनी याचा उपयोग जो केला तो पन्हाळातून बाहेर पडताना गुप्त निर्णय घेतलेत. किती लोकांनी जायचं, कोणत्या मार्गाने जावं, कोणत्या दिवशी बाहेर पडावं, ते सगळे निर्णय तेच घेतलेत. छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजेने हंबीरराव मोहिते यांची जी स्वराज्याची शेवटची भेट झाली ती ही इमारत. भेट म्हणजे त्यापेक्षा स्वराज्याचं बोलणं म्हणतो आपण. ही बोलणी कोणती होती तर 1679ला शिवाजीराजे दक्षिणेची मोहीम पूर्ण करून गेले आणि दक्षिणून परत आले. रायगडला गेल्यानंतर त्यांना कळलं की शंभूराजे पन्हाळावर आहेत. सम्राजांच्यावर काही स्वराज्याची बोलणी करणं फार गरजेचं होतं. म्हणून सम्राजांना भेटण्यासाठी शिवाजीराजे पन्हाळावर येतात. पण एकटं येतात, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना आपल्यासोबत घेऊन पन्हाळावर येतात. त्याला शिवाजीराजे सम्राजांना सांगतात की शंभूबाळा आपल्याला स्वराज्य टिकवायचं आहे आणि ते स्वराज्य टिकवण्यासाठी एका बाजूने संरक्षण करण्यापेक्षा दोन्ही बाजूने संरक्षण करणं गरजेचं आहे. आणि या दोन्ही बाजूने संरक्षण करत असताना आम्ही तुम्हाला 6 महिन्यासाठी पन्हाळाचा कारभार देतोय. त्या पन्हाळात राहावं, दक्षिण आणि कोकण सांभाळावा, आम्ही रायगडला जाऊन उत्तरेची बाजू सांभाळावी. याचं दुसरं कारण होतं काही घरातले वादविवाद, काही दरबारले वादविवाद होते आणि घरातल्या दरबारचे वादविवाद स्वराज्याची कोणती हानी झाली नाही पाहिजे. सम्राजांच्या जीवाला कोणताही धोका होऊ नये, सम्राजांना सुरक्षित पणावर ठेवणं गरजेचं होतं. म्हणून सम्राजांना सुरक्षित पणावर ठेवायचं असेल तर राजकारणातून काय नाही ठेवायचं. म्हणून शिवाजीराजांनी सम्राजांना 6 महिन्यासाठी पन्हाळाचा कारभार सम्राजांना दिला आणि 13 जानेवारी 1680ला राजांनी पन्हाळ सोडला आणि रायगड दिशेने रवाना झाले. इथून गेलेले राजे 3 एप्रिल 1680ला मृत्यूच्या छायेत झोपले. राजांचा मृत्यू झाला पण ही खबर 2-2.5 महिने सम्राजांना पणावर येत नाही. त्या 2-2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये सम्राजांच्या ऐवजी राजाराम महाराजांना रागदी बसण्याचा निर्णय घेतला गेला. ही बातमी लागली हंबीरराव मोहितेला. हंबीरराव मोहिते राजाराम महाराज मामा जरी असले तर दरबारले सेनापती येणार त्याने हंबीरराव मोहिते विचार करतात थोरला मुलगा जिवंत आहे, लहान मुलगा रागदी बसवणे म्हणजे थोरल्या मुलाला अन्याय आहे. आणि आता आबासाहेबांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला थोपवणारी दुसरी तिसरी कोणतीही तलवार नसून ती एकमेव तलवार औरंगजेबाला रोखणारी असेल ती म्हणजे सम्राजांची असणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय नीती साजरी होतात. 26 जानेवारी 15 मेला इथे झेंडा उन्हतो. इथे आपल्याला छोटीशी इमारत ह्याला भटारखाना म्हणतात. भटारखाना म्हणजे काय तर आदिलशाही काळामध्ये त्यांचे काही इथे लोक राहिले त्यांचा स्वयंपाक वगैरे ते बनवला जाय. म्हणजे आपल्या काळामध्ये त्याला किचन रूम किंवा रसोईघर म्हणतो. त्याच्या पलीकडे ज्या इमारतीचं काम चालू आहे ती इंग्रजांनी बांधलेली बिल्डिंग आहे, पण आता त्याचं मेंटेनन्स चालू आहे. इंग्रजांनी बांधलेल्या इमारतीला डाग बंगला म्हणलं जायचं, जिथे त्यांचे मोठमोठे अधिकारी राहायचे. आता आपले अधिकारी राहतात त्याला शासकीय विश्रामगृह म्हणतो. जाऊन बघून आला ना सगळेजण. आता गाडीत बसून खाली आपल्याला आता जिथे भेटलो तिथे जायचं आहे परत. चला आता इथे बघा आपण आता जे ठिकाण बघणार आहे या ठिकाणाला 2-3 नाव आहेत.
पहिलं नाव आहे पश्चिम दरवाजा, दुसरं नाव आहे कोकण दरवाजा आणि तिसरा आहे तीन दरवाजा. किल्ल्यावर येण्यासाठी दोनच मार्ग आहेत, एक पूर्व बाजू आणि एक पश्चिम बाजू. पूर्व गेट आपल्याला बघायला मिळत नाही कारण ते इंग्रजांनी 1844ला तोडून टाकलं. आपण पश्चिम बाजू बघतोय, पण या पश्चिम बाजूने आपण जर पुढे जातोय त्याला 40 मुळे कोकण लागला. त्यामुळे पश्चिमचे लोक आणि कोकणचे लोक ह्याच बाजूने वर यायचे, म्हणजे हा कोकणाला आणि पश्चिमला जोडलेला भाग आहे. पण नुसते कोकणचे लोक नाही येणार, तर कोकणातून भरलेल्या धान्याच्या गाड्या ज्या आहेत त्या इथूनच वर आणल्या जायच्या. कारण ज्या बाजूने आपली गाडी वर आली त्या बाजूने पूर्वी गाडी रोड वर नव्हता, कारण तिथून आपण तिथे गेट पास घेतलं, तिथून खाली 1.5 किलोमीटर तुम्हाला एक गाव लागतं बुधवारपेठ, आणि त्या बुधवारपेठ गावापासून ते वरच्या दरवाजापर्यंत पूर्ण पायऱ्या होत्या. पायऱ्यांचे टप्पे जुने बघायचं म्हटलं तर 1.25 फुटाचे टप्पे आहेत. त्याच्यावरून धान्याच्या गाड्या वर आणणं शक्य नाहीये. राजे घोड्यावरून यायचे त्याला तिकडून येणं शक्य नाहीये. मग सरदार लोक राजे घोड्यावरून यायचे ते ह्याच बाजूने वर यायचे, आणि कोकणातून येणाऱ्या धान्याच्या भरलेल्या गाड्या ज्या आहेत त्या इथूनच वर आणल्या जायच्या. त्यामुळे ह्या दरवाजातून येणारे कोकणचे लोक कोकणचं धान्य म्हणून या दरवाजाला कोकण दरवाजा म्हणतात. तीन दरवाजा का म्हणतात? पूर्ण इमारत ही बांधलेली दिसते, ही पूर्ण इमारत बांधताना 3 दरवाजे बांधलेले आहेत. हे प्रत्येक दरवाजा वेगवेगळ्या मटेरियलने वेगवेगळ्या टेक्निक मध्ये बांधलेला आहे, म्हणून ह्या इमारतीला 3 दरवाजा म्हणतात. याचा पहिला दरवाजा बांधताना इंट्रोलॉक आहे. इंट्रोलॉक म्हणजे काय तर 2 दगड एकत्र करण्यासाठी कोणतंच मटेरियल वापरलं जात नाहीये, फक्त दगडाव दगड ठेवले जातात. दगडाव दगड राहत नाही म्हणून दगडाव दगड फसवले जातात. त्या बांधकामाला दगडाची दगडामध्ये अडक केल्यामुळे त्याला आपण इंटरलॉक म्हणतो. पण त्याच बांधकामाला एक जुनं नाव आहे हेमाडपंथी बांधकाम. आपण याला कुंडी म्हणतो. याच्यामध्ये लाकडी दरवाजे जॉईन करायचे आहेत. जशा वर बिजागरे आहेत तशा इथे खाली असतात. इकडे एक दरवाजा जॉईन करायचा आणि इकडे एक दरवाजा जॉईन करायचा. अशी कमान बघतो, इथे तुम्हाला चौकट नाही, बिजागरी नाही, पण इकडे बघा वरच्या 2 बाजूला 2 हाफ राऊंड दगड आहेत का? दगडी बिजागरे आहेत, आपण त्याला इंजिस म्हणतो. तो दरवाजा आणि हे 4 खांब आहे, या भागाचा सपोर्ट आहे. सपोर्ट मजबूत असावा म्हणून शिस्स वापरले. इथे जवळ आपले शिस्स आहे बघा, आहे का? इथे लोखंड आणि पोलासारखं मजबूत अंगाने शिस्स वापरलेलं आहे. प्रत्येक खांबामध्ये बघा सिमेंट निघल्याची शिस्स दिसेल. या इकडे इकडे बघा, इकडे इथं आहे बघा, इथे बघा आतमध्ये शिसा आहे लेड. इथे शिसा आहे बघा, आतमध्ये शिसा दिसतो तुम्हाला. इथे 5 फुटाची विहीर आहे, बघून घ्या. दुसरा दरवाजा आहे, इथे आतमध्ये दुसरा दरवाजा आहे, त्याच्या समोर लगेच पहिला दरवाजा आहे. दरवाजाची रचना बघा, पहिले 2 दरवाजे एका लाईन मध्ये आहेत, तिसरा थोडासा बाजूला दिसतो. कोणताही किल्ला बघताना तुम्हाला एक आड दरवाजे का ठेवले जायचे? पूर्वीच्या काळामध्ये शत्रू किल्ल्यावर हल्ला करायचा, पण हल्ला करताना दरवाजे तोडायला लागायचे. आणि बाहेरून पहिला दरवाजा तोफीने हमला करून तोडू शकतो, दुसरा दरवाजा तोफीने हमला करून तोडता येत नाहीये, कारण दुसऱ्या दरवाजा तोफींचा हमलाच होणार नाहीये, कारण तोफींचे गोळे ते बाहेरच टाकणार आहेत, आतमध्ये येणार नाही. दुसरा दरवाजा तोफेचा जर उपयोग होत नसेल तर हत्ती आणायचा, हत्तीची टक्कर द्यायची आणि दरवाजा तोडून टाकायचा. म्हणजे पहिला दरवाजा तोफेन तोडला, दुसरा दरवाजा हत्तीच्या मतीने तोडला, तिसरा दरवाजा हत्तीला पण तोडता येऊ नये म्हणून थोडासा बाजूला का ठेवला? तर समोरून पळत येणाऱ्या हत्तीला आपण रोखू शकत नाहीये. हत्तीची ताकीद कमी करणं गरजेचं, आणि हत्तीची ताकद कमी करण्यासाठी तुम्हाला समोर येणाऱ्या हत्तीला रोखण्यापेक्षा आपल्या मनाने हत्ती थांबला पाहिजे. म्हणून हत्तीला थांबवायचं असेल तर दरवाजा क्रॉस का ठेवायचा? तर ज्या स्पीडमध्ये हत्ती पळतो त्या स्पीडने हत्ती वळू शकत नाही, वळण्यासाठी ते थांबतो आणि थांबल्याला ते दरवाजा तोडू शकत नाही. म्हणून प्रत्येक किल्ला बांधताना एक आड दरवाजा का ठेवला? तर ते हत्तीला तोडता येऊ नये. इथे आपल्याला छोटासा भाग दिसतो, त्याला नगारखाना म्हणतात. नगारे का वाजवले जायचे? पूर्वी घड्याळ नसायची, सूर्य अस्ताला निघाला की अंधार पडायचा, अंधार पडायची वेळ आली की दरवाजे बंद करायचे. मग दरवाजे बंद करणार हे कोणाकोणाला ओरडून सांगणार आहे? पूर्ण किल्ल्यात ओरडून सांगणं कठीण होतं. मग एका ठिकाणी नगारा वाजवायचा, नगाराचा आवाज लोकांच्या कानी पडायचा, त्याला सायंकाळच्या वेळेला त्यांनी समजायचे की किल्ला दरवाजे बंद होणार आहेत. बाहेरच्या लोकांनी आत यायचे, आतल्या लोकांनी बाहेर जायचं. पहाटेला परत कोंबडा हरवला की परत नगारा वाजवला जायचा, त्यावेळेला दरवाजे उघडलेले असायचे. म्हणून आता ज्या दरवाजावर चिद्वारने तोफींचा मारा केला तो दरवाजा आपल्याला बघायचा. या दरवाजा इथून आपण ज्याला पुढे जातो त्याला कोकण लागला, कारण इथून 40 फूट पुढे कोकण लागतो. मग ह्या दरवाजातून होणारी एंट्री म्हणून याला कोकण दरवाजा म्हणतात. आता ह्या दरवाजाचं बांधकाम जर आपण बघितलं तर त्या दरवाजाच्या 2 दगडाच्या मध्ये जाऊन बघा, तुम्हाला माती पण भेटणार नाही आहे, फक्त दगडाव दगड ठेवलेले आहेत. दगडाव दगड राहत नाही, दगडाच्या दगडामध्ये अडक केलेले, त्यामुळे आपण त्याला बांधकामाला इंट्रोलॉक म्हणतो. आता हे बांधकाम किती मजबूत आहे बघायचं म्हणलं तर तुम्हाला इथे बघा वरती आरवा दगड टाकलेला दिसतो का? तिथे आहे ना, इथे वरती त्याच्या बाजूला खड्डा पडलेला आहे, तो भाग पूर्ण विस्करलेला दिसतो का? तसेच त्या लाईन तुम्ही डावीकडे बघा, तुम्हाला एक खड्डा पडलेला दिसतो भिंतीला. त्या खड्ड्यापासून थोडंसं तिरकं खाल्लेलं की कमानीचे 2 तुकडे उडलेले आहेत. त्या तुकड्यापासून पुढे परत आलो चौकडीकडे की चौकडीची बाहेर फरक तुटलेली दिसते तुम्हाला. आणि दोन्ही बाजूने आपण ज्याला खाली येतो त्याला पायथ्याला 2 समोर 2 दगड फुटलेले आहेत, आणि इकडे तुम्हाला छोटे मोठे खड्डे पडलेले दिसतात बघा. तर हे कशामुळे? तर सिद्धवाने ज्याला पूर्ण केलेला वेळा दिला होता त्याला पश्चिमेच्या बाजूने इंग्रजांची मदत याच्या तोफींचा. मग त्यांना इंग्रजांची मदत का घ्यावी लागली? तर छत्रपती शिवाजीराजांनी ज्याला
वरून तोफेंचा मारा करून त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते एवढ्या दूर जाऊन थांबले की वरून आपल्यामध्ये तोफेंचा मारा येणार नाही, म्हणजे तोफेच्या रेंजच्या बाहेर जाऊन थांबले ते. मग उंचावून तोफेंचा मारा खाली त्यांच्याकडे जात नसेल तर त्यांनी आणलेला तोफांचा मारा दरवाजा पण होऊ शकत नव्हता. तेव्हा त्यांनी विचार केला की आपण आणलेला तोफांचा मारा जर दरवाजा होत नसेल तर आपण तोफेंचा मारा करून आपला बारूदगोळा वायपळ घालण्यापेक्षा दुसऱ्या तोफा आणायला हव्या. आणि दुसऱ्या तोफा आणण्यासाठी आपल्याला विजापूरला जावं लागलं. विजापूर इथून खूप लांब होतं. मग जवळचा भाग म्हणजे कोकण आणि कोकणामध्ये राजापूर गाव. राजापूर गावामध्ये इंग्रजांची पहिली वकार होती. त्या वकारीचा कॅप्टन होता हेनरी वेलिंग्टन. त्याच्यावर सिद्धवानी हात मिळ करून काही तोफा मागवल्या. त्या तोफा इंग्रजांचे 2 कॅप्टन पंचवीस आले आणि त्याने लाकडाचे दमदमे उभा केले. आपण त्याला टावर म्हणतो. तर या इमारतीला आपण जर 10 पावलं मागून जरी बघितलं तर वरचा छोटासाच भाग दिसतो, पण जवळ गेलो आतमध्ये गेलो तर 3 मजली बिल्डिंग दिसते तुम्हाला. अंडरग्राउंड 2 मजली त्याला. इमारतीची रचना कशी आहे बघा. आपण इमारत समोरून बघतो त्याला 3 मजली इमारत दिसते, पण एका बाजूने बघितलं तुम्हाला बुरुज दिसतो. बुरुजामध्ये इमारत बांधण्याचं कारण का तर शत्रूने जर बाहेरून याच्यावर जर टाकली तर बुरुज दिसावा आणि तो बुरुज समोर शत्रूच्या तोफेंचा मारा करू नये आणि आपली इमारत सुरक्षित राहील म्हणून 3 मजली इमारत बुरुजामध्ये बांधून शत्रूपासून इमारतीचा बचाव केलेला आहे. इमारतीचं बांधकाम रेग्युलर मटेरियल वापरलेलं आहे. चुना वाळू वगैरे हे तो वापरलेला आहे. पण रचना करताना तळमजल्यामध्ये ती विहीर आहे. विहिरीची खोली किती आहे तर वरून आपण जर खाली बघितला तर 30 फूट खाली खोट खड्डा आहे. पण त्या 30 फूट खड्ड्यामध्ये 2 मजले आहेत. तळमजल्यामध्ये विहीर आहे. विहिरीची खोली फक्त 10 फुटाची आहे. उन्हाळ्यामध्ये या, पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये या, कधी पण या, पाणी कमी होत नाही किंवा वाढत नाही. दादानी गेल्यावर पाणी बघितलं तेवढं तुम्हाला आता पण पाणी दिसणार आहे. पाणी कमी होत नाही किंवा वाढत नाही. पावसाळ्यामध्ये वाढत नाही, उन्हाळ्यामध्ये कमी नाही. पाणी विहिरीपुरतं नाही. 10 फुटाच्या विहिरीमधलं पाणी खाली 300 लोकांना सप्लाय केलेलं आहे. आपण दिलेलं पाणी नाही, पूर्वीच्या लोकांनी दिलेलं पाणी अजूनही चालू आहे. पाणी ज्याला लाईटची मोटरची गरज नाही, किल्ला उंच आहे, ग्रॅव्हिटीने पाणी जाते खाली, पण कधीही तुम्हाला पाणी कमी झालेलं दिसणार नाही. दुसरा मजला जो आहे यातून किल्ल्याच्या बाहेर पद्धती बनवलेला संकटकालीन मार्ग आहे. त्याचा वापर फक्त रात्रीच्या वेळी होतो. किल्ल्याचा मेन दरवाजा सायंकाळी बंद करायचा, दुसऱ्या सकाळीच खोला जायचा. मध्य काळामध्ये आपला कोणताही सरदार असेल, गुप्तचर असेल, त्याने रात्रीच्या वेळी बाहेर पडायचं, बाहेरून आत यायचं म्हणला तर ह्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा आणीबाणीचा काळ म्हणून वापर केला जायचा. तिसरा मजला आपल्या समोर जायचं सैनिकांना विश्रांतीसाठी पाण्याचं संरक्षण. पाण्याचं संरक्षण करणं गरजेचं का असतं तर कोणताही शत्रू किल्ल्यावर हल्ला करायचा म्हणला तर अचानक हल्ला न करता हल्ला करण्याच्या अगोदर 2 दिवस आपले 2 व्यक्ती वर पाठवायचे. हे 2 व्यक्ती पूर्ण किल्ला फिरून जातील. वाटेमध्ये जेवढ्या पण विहीर येईल त्याच्यामध्ये विष टाकलं जायचं. खुल्या जागेमधल्या विहिरीमध्ये विष बाधा झाली तर गडावर राहणाऱ्या लोकांना सुरक्षित पाणी पिण्याला मिळावं यातून तिसरा मजला पाण्याचं संरक्षण वापरलेलं आहे. इमारतीचं नाव आहे अंधार बावडी. अंधार म्हणजे काळोख, बावडी म्हणजे विहीर. अंधारात लपलेली विहीर म्हणून अंधार बावडी. पण आता आपल्याला अंधार दिसत नाही कारण ही समोरची भिंत पडलेली आहे. ही भिंत म्हणजे पूर्वी इमारत एवढी उंच होती आणि ती तिन्ही बाजूने जॉईंट होती. बाहेरून बघितलं तर काही दिसत नाहीये. दरवाजातून आतमध्ये जायचं म्हणजे अंधारा असतो. अंधारात जाऊन आपण फसले जाऊ. भीतीपोटी शत्रू खाली पाण्यापर्यंत पोहोचत नाहीये आणि पाण्यापर्यंत शत्रू न गेल्यावर पाणी सुरक्षित राहतं. लोकांना युद्धांती पिण्यासाठी सुरक्षित पाणी अंधारातलं म्हणून ह्या इमारतीला अंधार बावडी आपण याला डार्क वेल म्हणतोय. चला तर मंडळी, पन्हाळा गडावर फिरण्यासाठी आपण गाईड घेतला होता आणि त्याने पूर्ण आपल्याला A to Z माहिती दिली. जबरदस्त अशी माहिती, पूर्णपणे माहिती भेटली आपल्याला, मस्त अशी. तर चला मंडळी, भेटूयात आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये.